नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एक प्रयोगच करणार आहोत. आपण 400 वर्षांपूर्वीचा एक विचार घेणार आहोत आणि त्याला आजच्या या गोंधळलेल्या धावपळीच्या जगात तपासून पाहणार आहोत. म्हणजे आजच्या काळात जिथे सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीवर 1000 मतं असतात, तिथे योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवायचं कसं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण श्री समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक या प्रसिद्ध रचनेतील एका श्लोकाची मदत घेणार आहोत. हा आहे दुसरा श्लोक, फक्त 4 ओळी. पण आपलं आजचं मिशन फक्त याचा अर्थ समजून घेणं नाहीये, तर या 4 ओळी आजच्या काळातल्या आपल्या व्यावसायिक, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना कशा भिडतात हे तपासणं आहे. मी आधी श्लोक वाचतो. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. चला तर मग याची सुरुवातच पाहूया. मना सज्जना. किती सरळ वाटतं हे, स्वतःच्या मनाशी बोला. पण हे खरंच इतकं सोपं आहे का, की यात काहीतरी खोलवरचा अर्थ दडलाय? ही सुरुवातच म्हणजे या श्लोकाचं खरं सामर्थ्य आहे. वरवर पाहता हे एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक वाटतं, पण याच्या मुळाशी एक खूप प्रगत मानसशास्त्रीय तंत्र आहे बरं का. आजच्या काळात ज्याला आपण कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतो ना, तोच हा प्रकार आहे. समर्थ आपल्या मनाला शत्रू किंवा एखादी अनकंट्रोलेबल गोष्ट मानत नाहीत. ते त्याला सज्जन म्हणतात, म्हणजे मित्र किंवा एक चांगला सहकारी. अच्छा. यामुळे होतं काय की मनाशी संघर्ष करण्याची भूमिका जाऊन सहकार्याची भावना येते. यू आर नॉट फायटिंग युअर माइंड, यू आर कोचिंग इट. तुम्ही तुमच्या मनाला सांगताय की मला माहितीये तू मूळचा चांगला आहेस, फक्त थोडा भटकला आहेस. चल आपण मिळून योग्य मार्गावर येऊया. वा. हे 400 वर्षांपूर्वी ओळखणं हेच मुळात थक्क करणार आहे. म्हणजे मनावर जबरदस्ती करण्याऐवजी त्याला सन्मान देऊन, विश्वासात घेऊन बदलासाठी तयार करणं, ही कल्पनाच खूप वेगळी आहे. पण ठीक आहे, समजा आपण मनाला आपलं मित्र बनवलं, मग त्याला घेऊन जायचं कुठे? श्लोक म्हणतो, भक्ती पंथेची जावे, म्हणजे भक्तीच्याच मार्गाने जा. आता भक्ती हा शब्द ऐकला की अनेकांच्या डोळ्यासमोर देवघर, पूजा, उपासतापस हेच येतं. पण इथे तोच अर्थ अपेक्षित आहे का? की आजच्या सेक्युलर जगात जगणाऱ्या, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी या भक्तिपंथाचा काही वेगळा अर्थ असू शकतो? नक्कीच, अगदी नक्कीच. इथे भक्तिपंथ या शब्दाला त्या कर्मकांडाच्या चौकटीतून बाहेर काढून पाहिले पाहिजे. भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर आजच्या भाषेत ज्याला आपण पर्पज ड्रिव्हन वर्क म्हणतो ते आहे. पर्पज ड्रिव्हन वर्क. ओके. हो, म्हणजे तुम्ही तुमचं काम केवळ महिन्याच्या पगारासाठी किंवा प्रमोशनसाठी करत नाही, तर एका मोठ्या उद्दिष्टासाठी, एका मूल्यासाठी करता. जेव्हा तुम्ही कोणतंही काम इतक्या समर्पणाने करता की तुम्हाला वेळेचं, जागेचं भान राहत नाही, तेव्हा तुम्ही एका फ्लो स्टेटमध्ये जाता. बरोबर. कामातला ताण निघून जातो आणि एक प्रकारचा आनंद मिळतो. हीच खरी भक्ती आहे. मग ते काम कोड लिहिणं असो, रुग्णाची सेवा करणं असो किंवा चित्र काढणं असो. तुम्ही जे करता ते कोणत्या भावनेने करता, ती भावना म्हणजे भक्ती. म्हणजे कामालाच पूजा मांडणं, ही कल्पना खूपच आकर्षक आहे. पण मग पुढची ओळ मला थोडे विचारात टाकते. ती म्हणते, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावेने. म्हणजे जर तुम्ही हा भक्तिपंथ स्वीकारला, तर श्रीहरी किंवा जे काही तुमचं अंतिम ध्येय आहे, ते स्वभावेन म्हणजे आपोआप सहज मिळतं. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण हे थोडं निष्क्रिय नाही का वाटत? म्हणजे प्रयत्नच करायचे नाहीत का? आजच्या स्पर्धात्मक जगात जस्ट गो विथ द फ्लो असं म्हणून खरंच चालेल का? हे थोडं अवास्तव नाही का? आणि तोच या ओळीतला खरा पेच आहे. स्वभावे याचा अर्थ प्रयत्न न करणे असा अजिबात नाहीये. अच्छा. उलट त्याचा अर्थ फळाची चिंता करत न बसणे असा आहे. तो म्हणतो की तुमचे प्रयत्न इतके योग्य आणि प्रक्रियेवर केंद्रित असायला हवेत की यश हा त्याचा नैसर्गिक परिणाम असेल. त्यासाठी वेगळा आटापिटा करावा लागणार नाही. एक उदाहरण देता येईल का? हो, नक्कीच. समजा जर तुम्ही आंब्याची कोय लावली आणि तिला रोज योग्य पाणी, खत, ऊन दिलं, तर तुम्हाला आंबा येऊ दे, आंबा येऊ दे असा जप करायची गरज नाही, बरोबर? बरोबर. त्या प्रक्रियेचा नैसर्गिक परिणाम आंबा हाच असणार आहे. स्वभावे म्हणजे नॅचरली. इथे लक्ष पावण्यावर म्हणजे डेस्टिनेशनवर नाही, तर चालण्यावर म्हणजे जर्नीवर आहे. आजची हसल कल्चर आपल्याला सतत रिझल्ट्सबद्दल, टार्गेट्सबद्दल चिंता करायला लावते. हा श्लोक त्याच्या अगदी उलट सांगतो. तो म्हणतो फोकस ऑन द प्रोसेस अँड द रिझल्ट विल टेक केअर ऑफ इटसेल्फ. समजलं.
म्हणजे प्रक्रियेचा इतका आनंद घ्या की यशाचं ओझं वाटायला नको. हा झाला आपला आतला प्रवास, मनाला मित्र बनवणं आणि कामात समर्पण भाव ठेवणं. पण याचा बाहेरच्या जगाशी, आपल्या रोजच्या वागण्याशी काही संबंध आहे का? कारण अनेकदा कसं होतं की अध्यात्म आणि व्यवहार ह्यांची फारकत झालेली दिसते. लोक देवळात खूप सात्विक वागतात, पण बाहेर येऊन फसवाफसवी करतात. श्लोकाचा पुढचा भाग याच दुटप्पीपणावर काहीतरी भाष्य करतो का? अगदी बरोबर. तुम्ही अचूक मुद्दा पकडलाय. श्लोकाचा दुसरा भाग ह्याच आंतरिक अवस्थेला बाह्यकृतीशी जोडतो. तो म्हणतो, जनीन निंद्यते सर्व सोडून द्यावे. म्हणजे जे जगात, समाजात निंदनीय मानलं जातं ते सोडून द्या. आणि इथेच आजच्या काळातली सगळ्यात मोठी अडचण सुरू होते. बरोबर. नेमका हाच माझा पुढचा प्रश्न होता. जनीन म्हणजे कोण? कोणाचं ऐकायचं? समर्थांच्या काळात समाज एकसंध होता. तिथे चांगलं काय आणि वाईट काय यावर बऱ्यापैकी एकमत होतं. पण आज तर सगळंच वेगळं आहे. हो, आज तर जन विभागलेले आहेत. माझा सोशल मीडियाचा जन वेगळा, तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपचा जन वेगळा. एका गटासाठी जे देशप्रेम आहे ते दुसऱ्या गटासाठी अंधभक्ती आहे. एकाला जे प्रगती वाटते तेच दुसऱ्याला परंपरेचा नाश वाटतो. मग अशा परिस्थितीत मी निंद्य काय मानायचं आणि ते सोडायचं कसं? हे तर खूप गोंधळात टाकणार आहे. तुम्ही अगदी कळीचा मुद्दा मांडला आहे. आणि इथेच आपल्याला समर्थांच्या शब्दांच्या पलीकडचा त्यांचा हेतू समजून घ्यावा लागतो. जनी याचा शब्दशः अर्थ लोकांनी असा घेतला तर आज आपण नक्कीच गोंधळून जाऊ. पण इथे जन म्हणजे सतजन किंवा विवेकी समाज असा अर्थ अभिप्रेत आहे. पण असा समाज आज शोधायचा कुठे? तोच तर प्रश्न आहे. त्यामुळे आजच्या काळात जनीन या शब्दाचा अर्थ आपल्याला बाहेर न शोधता आपल्या आत शोधावा लागेल. तुमची सत्सद्विवेक बुद्धी, तुमचा आतला आवाज, तोच तुमचा जन बनतो. अच्छा, म्हणजे आपला आतला आवाज. हो. ज्या गोष्टी केल्यावर तुम्हाला स्वतःला आरशात बघताना लाज वाटेल, ज्या गोष्टींमुळे तुमची स्वतःच्या नजरेतून किंमत कमी होईल, त्या गोष्टी निंद्य. हा एक प्रकारचा आतला नैतिक फिल्टर आहे, जो बाहेरच्या मतांवर अवलंबून नाही. म्हणजे बाहेरच्या आवाजांच्या गदारोळात स्वतःच्या आतल्या आवाजाला जन मानायचं. इंटरेस्टिंग. आणि मग याच नाण्याची दुसरी बाजू, शेवटची ओळ येते. जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे जे प्रशंसनीय आहे ते करावं. पण इथे भावे हा शब्द जोडला आहे. चांगलं काम तर चांगलंच असतं, मग ते भावे किंवा मनापासून करण्याची अट कशाला? कृती महत्वाची नाही का? समजा मी अनिच्छेने का होईना पण रक्तदान केलं, तर ज्याला रक्ताची गरज आहे त्याला तर फायदा होतोच ना. मग माझ्या भावाचं काय महत्त्व? खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. ज्याला रक्त मिळालं त्याच्यासाठी तुमची कृती वंद्य आहे यात शंकाच नाही. पण समर्थ इथे तुमच्या वैयक्तिक विकासाच्या दृष्टिकोनातून बोलत आहेत. ओके. उष्ट केवळ कर्तव्य म्हणून किंवा लोकांच्या कौतुकासाठी किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्यासाठी करता, तेव्हा ती कृती एक व्यवहार बनते, एक सौदा होतो. बरोबर. पण जेव्हा तुम्ही तीच गोष्ट भावे म्हणजे पूर्ण श्रद्धेने मनापासून करता, तेव्हा ती कृती तुमच्या चारित्र्याचा भाग बनते. ती तुमच्या आतल्या सज्जन मनाला अधिक मजबूत करते. हा भावे शब्दच तुमच्या बाहेरच्या कृतीला तुमच्या आतल्या भक्तिपंथाशी जोडणारा पूल आहे बरं का. तुमची प्रत्येक भावे केलेली कृती ही एक प्रकारची प्रार्थनाच बनते. आता सगळं चित्र स्पष्ट होतंय. म्हणजे हा श्लोक म्हणजे 4 सुट्या आज्ञा नाहीत, तर हे एक संपूर्ण इकोसिस्टम आहे. मनाला सज्जन म्हणून त्याचा विकास करा, म्हणजे ते कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग. त्याला भक्तिपंथाच्या म्हणजे पर्पज ड्रिव्हन कामात गुंतवा, ज्यामुळे फळ स्वभावे मिळेल. आणि हा आतला बदल तुमच्या बाहेरच्या कृतीत दिसला पाहिजे. बाहेरच्या जगात वावरताना आतल्या आवाजाला म्हणजे जन प्रमाण मानून निंद्य गोष्टी टाळा आणि वंद्य गोष्टी केवळ दिखाव्यासाठी नाहीत तर भावे म्हणजे पूर्ण अंतःकरणाने करा. अगदी बरोबर. ही एक साखळी आहे. आंतरिक अवस्था म्हणजे इंटरनल स्टेट आणि बाह्यकृती म्हणजे एक्सटर्नल ॲक्शन यांच्यातलं हे एक सुंदर संतुलन आहे. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने भक्तीच्या मार्गावर असता तेव्हा तुम्हाला निंद्य गोष्टी कराव्याशाच वाटत नाहीत आणि वंद्य गोष्टी आपोआप भावे घडतात. मला आठवतंय, मी एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत काम करायची. तिथे महिन्याचं टार्गेट पूर्ण करणं हेच वंद्य मानलं जायचं. मग त्यासाठी ग्राहकाला खोटी आश्वासना का द्याव्या लागेनात? अरे बापरे. हो. वरून पाहता ती कृती म्हणजे टार्गेट पूर्ण करणं प्रशंसनीय होती, पण आतून ती निंदे वाटत होती, कारण त्यात भाव नव्हता, प्रामाणिकपणा नव्हता. शेवटी मी ते काम सोडून दिलं, कारण ती वरून वंद्य दिसणारी कृती माझ्या आतल्या सज्जन मनाला मान्य नव्हती.
तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की हा एक छोटासा श्लोक केवळ एक नैतिक उपदेश नाही, तर एक मनोवैज्ञानिक आणि व्यावहारिक मार्गदर्शक आहे. तो आपल्याला केवळ काय करावं हे सांगत नाही, तर कसं जगावं याचं एक सूत्र देतो. तो आपल्याला आतून बाहेर आणि बाहेरून आत सतत विकसित होत राहण्याची एक प्रक्रिया शिकवतो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. आपण चर्चा केली की आजच्या काळात जन म्हणजे बाहेरचा समाज न राहता आपला आतला आवाज बनतो. हो, पण आपला आतला आवाज नेहमीच बरोबर असेल का? तो सुद्धा आपल्या पूर्वग्रहांनी, आपल्या सोयीने प्रभावित होऊ शकतो. मग आपला आतला आवाज, आपली सत्सद विवेक बुद्धी ही विश्वास ठेवण्याइतकी प्रगल्भ आणि निष्पक्षपाती कशी बनवायची? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं याचं उत्तर पुन्हा श्लोकाच्या पहिल्या 2 ओळींमध्येच दडलं आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. जेव्हा तुम्ही सतत स्वतःच्या मनाशी संवाद साधून त्याला चांगल्या, समर्पित कामात गुंतवून ठेवाल, तेव्हाच तुमचा आतला आवाज, तुमचा जन इतका शुद्ध आणि विश्वासार्ह बनेल की त्याचं ऐकून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. खरा प्रश्न हा नाही की कोणाचं ऐकावं. खरा प्रश्न आहे, ऐकण्याजोगा आतला आवाज कसा तयार करावा.